इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे की त्यांची फायनल मेरिट लिस्ट जी आज जाहीर होणार आहे ही केव्हा जाहीर होणार आहे आणि विद्यार्थी त्यांची मेरिट लिस्ट कशी चेक करणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी सर्वात प्रथम साईडवर यावं लागेल। साईडवर आल्यानंतर या प्रकारे 3 जे डॉट दिलेले आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारे संपूर्ण जे डॅशबोर्ड आहे हे अशा प्रकारे ओपन होऊन जाणार। यामध्ये एक ऑप्शन दिलेलं असेल ते म्हणजे की फायनल मेरिट लिस्ट, तर तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी आहे हा ॲप्लिकेशन आय डी यामध्ये इन्सर्ट करायचा। त्यानंतर डेट ऑफ बर्थ इन्सर्ट करा आणि सबमिटला क्लिक करा। सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्ही जशी प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही फायनल मेरिट लिस्टसुद्धा चेक करू शकणार आहे, ठीक आहे। आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट ही सायंकाळी म्हणजे कोणत्याही वेळी जाहीर केली जाऊ शकते, कारण बघू शकता प्रोविजनल मेरिट लिस्ट आपली रात्री 12 वाजता जाहीर झाली होती, ठीक आहे। फायनल मेरिट लिस्टला एवढा वेळ लागणार नाही, परंतु आपण अंदाज पकडू की 6 वाजल्यानंतर केव्हाही तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ही जाहीर केली जाऊ शकते। तुम्ही ज्या प्रकारे प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक केली आहे त्या प्रकारे आपले संपूर्ण जे मेरिट नंबर आहे हे चेक करा। त्यामध्ये थोडे नंबर मागे पुढे होऊ शकते, एकतर कमी होऊ शकते किंवा वाढूसुद्धा शकते, कारण की काही विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंटेशनमध्ये अडचणी आलेल्या असतात त्यांनी ग्रीव्हियन्सद्वारे त्या अडचणी दूर केलेल्या राहतात, त्यामुळे ते नंबर थोडे मागे पुढे राहू शकतात, परंतु जास्त डिफरन्स राहणार नाही त्यामध्ये। फक्त त्यामध्ये चेक करायचं आहे की तुमची जी कास्ट आहे ही कास्ट तुमची सेम टू सेम ॲडमिशन कास्ट आणि फॉर्म भरल्याची कास्ट ही सेम असणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना आता फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमचे जे सीट मॅट्रिक्स आहे, सीट मॅट्रिक्सचा अर्थ काय होतो, कोणत्या कॉलेजला किती जागा आहे याबद्दलची संपूर्ण माहितीसुद्धा फायनल मेरिट लिस्टच्या सोबतच उपलब्ध केली जाणार आहे। म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स हे सोबतच उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि विद्यार्थ्यांसाठी मेन डेट म्हणजे 28 तारीख, 28 तारखेपासून विद्यार्थी त्यांचे ऑप्शन फॉर्म म्हणजे उद्या सकाळी मॉर्निंगला तुमचे ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे। आणि ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट मॉर्निंगला तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्या प्रकारे संपूर्ण विद्यार्थी आपले जे ऑप्शन फॉर्म आहे हे भरू शकतात। तुम्हाला मॉर्निंगला फॉर्म भरण्याचा म्हणजे कॅप्रॉन 1 फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर 28, 29 आणि 30 या 3 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे, म्हणजे कॉलेजेस ॲड करायचे आहे। आणि 2/8/2026ला तुम्हाला माहिती पडणार की तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे। तर या प्रकारे पुढील टाइम टेबल असणार आहे आणि याच प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकणार आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी आज फायनल मेरिट लिस्ट चेक करा। फायनल मेरिट लिस्ट त्या प्रकारे आपले सीट मॅट्रिक्स एकदा चेक करा आणि आपल्याला जे कॉलेजेस पाहिजे त्याबद्दलची जी लिस्ट आहे ही रेडी करून ठेवा, जेणेकरून उद्याला कॉलेजेस ॲड करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। तर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 बद्दल जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।